पहा, लक्ष द्या. म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाकी काहीच करू नका. कदाचित भक्ती मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आमच्या लक्षात यायचा नाही, पण शरण जाणं सगळ्याला जमतं ना. तनानं, मनानं, जीवानं, अहंकार बाजूला ठेवून आम्ही शरण जाऊ शकतो देवाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्याला भवरूपी सागर तरुण जायचं आहे त्याने देवाला शरण जावं. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वां स्वरूपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. त्याला शरण जा. आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्याला शरण जावं. असं कपिल देवजीचं वर्णन आहे. त्या देहूती मातेनं देवाला शरण गेली. ही देहूती आई कोण झाली? ऐका माय बाप, ही देहूती माता कोण झाली? ही देहूती आई म्हणजे साक्षात नर्मदा नावाची नदी झाली. आणि वामन भगवान कपिल कोण झाले? तर कपिल देवजीनं त्याला वचन दिलं, हे नर्मदे मैया, तुझ्या पोटी मी कोण येणार? म्हणून त्या नर्मदेच्या, वेस नका देऊ, वेस नका देऊ, प्रबल द्या, गेन द्या, प्रबल वाढवा, प्रबल. या नर्मदेच्या, त्या नर्मदा मैयाच्या त्या पाण्यातून भगवान कोण आलं? वामन शाळीग्राम बनून आले. म्हणून देवघरामध्ये जो शाळीग्राम आहे तो म्हणजे कोण असतो? तो शाळीग्राम म्हणजे विष्णूचं रूप आहे आणि विष्णू भगवंताची पूजा केल्या जाते. असं एक गोड चरित्र आहे. त्याच्यानंतर पुढे कपिलदेवजी महाराजांची कथा आणि कपिलाच्या तत्वानं पुढं काय झालं तर, या भगवंतानं अनेक अवतार घेतले. 6वा यज्ञनारायणाचा अवतार घेतला आणि 7वा कपिल देवजीचा दत्त अवतार घेतला. तो दत्त अवतार कसा, दत्तात्रय भगवंताचं चरित्र कसं, ती कथा आम्हाला सांगा. आपण ते चरित्र पाहू, दत्त भगवंताची कथा पाहू. एकदा गोड भजन करा, ती कथा सांगतो.